नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या अगोदर आपण व्हेस्टिजियल ऑर्गन्सपर्यंतचा भाग त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्स करून सांगितलं की सर ऑल इंग्लिश टू इंग्लिश जरा व्यवस्थितपणे लक्षात येत नाही आणि मराठीमधून थोडंसं एक्सप्लेन करत जा. तर मी आज तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स जे आहे ते काही प्रमाणात मराठी, काही इंग्लिश या पद्धतीने, कारण आपण सर्व सेमीचे विद्यार्थी आहात, आणि मी लेक्चर अशाच पद्धतीने तयार करील जेणेकरून माझे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील या गोष्टीचा फायदा व्हावा, हा माझा त्या ठिकाणी उद्देश आहे. तर चला आपण सुरू करूया पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. आता प्रश्न निर्माण होतो की व्हॉट इज मीन बाय पॅलिओन्टॉलॉजी. पॅलिओन्टॉलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ फॉसिल्स. ज्या शाखेमध्ये फॉसिल्सचा अभ्यास केला जातो, ज्याला तुम्ही मराठीमध्ये जीवाश्म असं म्हणता, त्याला आपण त्या ठिकाणी पॅलिओन्टॉलॉजी असं म्हणतो. मग परत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, सर फॉसिल्स काय आहेत? तर फॉसिल्स आर द रिमेनिंग इम्प्रिंट्स or parts of the plant and animal which are found buried into the earth or either in the sea are called as the fossils. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर असा विचार करत असाल की फॉसिल्स हे फक्त जमिनीमध्येच असतात आणि जमिनीचं उत्खनन करत असताना सापडतात, तर असं नाही आहे. ते फॉसिल्सचे बरेचसे प्रकार आहेत की जे त्या ठिकाणी जमिनीमध्ये खोलवर वेगवेगळे जे स्तर आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर फॉसिल्स हे समुद्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यावेळेला प्रेझेंट असलेले जे काही फॉसिल्स आहेत, प्राणी असतील, वनस्पती असतील, समुद्रामध्ये प्रेझेंट असलेले, की ते काय होतात, मरण पावल्याच्या नंतर समुद्रामध्ये खोल तळाशी जाऊन बुडतात. तेथे एकतर समुद्राचा जो बेड आहे त्या बेडवर त्या ठिकाणी ते स्थिरावतात आणि त्यांच्या भोवती हार्ड असे जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स त्या ठिकाणी जमा होतात. त्याचं एका स्टोनमध्ये रूपांतर झाल्यासारखं होतं आणि जेव्हा आपण त्याला ब्रेकडाऊन करतो तेव्हा ते फॉसिल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. किंवा फॉसिल जरी नाही पाहायला मिळाले तर त्याचे जे काही इम्प्रिंट्स आहेत, ठसे आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं, द सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. म्हणजे पृथ्वीमध्येच हे जे सिक्रेट आहे, की मी जर असं म्हटलं की 25,000 वर्षापूर्वी अशा अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम होते, तर याला प्रूफ काय आहे? तर याला प्रूफ एकच आहे की ते म्हणजे जेव्हा आपण फॉसिल्स त्या ठिकाणी पाहू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल या फॉसिलवरून की त्यावेळेला अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम अस्तित्वात होते. मग हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, अर्थच्या बाबतीत विचार केला, आपण लँडचा जर विचार केला तर बऱ्याचदा जे अर्थवर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नॅचरल डिझास्टर्स आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू, नैसर्गिक आपत्ती, की फ्लड आहे किंवा अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनो आहे, याच्यामध्ये बरेचसे ऑर्गॅनिझम त्यावेळेला त्या ठिकाणी बरीड झाले आणि त्यांचे जे रिमंड्स आहेत, त्यांचे जे फॉसिल्स आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी अर्थच्या वेगवेगळ्या लेयर्समध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग ॲक्च्युअली काय आहे की ज्या वेळेला आपण या फॉसिलचं स्टडी करतो त्यावेळेला तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की सर ठीक आहे की हे फॉसिल्स सापडले, परंतु हे जे फॉसिल्स आहेत इतक्या वर्षापूर्वीचे आहेत, हे आपण कसं काय सिद्ध करणार? तर याच्यासाठी कार्बन डेटिंगची जी प्रोसेस आहे, ही कार्बन डेटिंगची प्रोसेस त्या ठिकाणी यूज केली जाते. आता कार्बन डेटिंग नेमकं काय आहे
की ज्यावेळेला ऑर्गॅनिझम हे लाईव्ह असतात, जिवंत असतात, त्यावेळेला ते त्या ठिकाणी काय करत असतात तर कार्बन कन्झम्पशन करत असतात, कार्बन घेत असतात. आता तुम्ही म्हणणार कार्बन कसं काय? कारण आपण आपलं जे काही फूड मटेरियल आहे, हे फूड मटेरियल जे प्लांटपासून आपल्याला मिळतं, ॲनिमल ओरिजिनपासून मिळतं, त्याच्यामध्ये जो मुख्य एलिमेंट आहे तो आहे कार्बन. म्हणजे आपण कार्बनचं कन्झम्पशन त्या ठिकाणी करत असतो. पण जेव्हा त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम डेड होतात, त्यावेळेला त्यांचं जे कार्बनचं कन्झम्पशन आहे ते कन्झम्पशन त्या ठिकाणी स्टॉप होतं. हे कार्बन 12, आता कार्बन 12 काय की हे त्याचं ॲटॉमिक मास आहे, कार्बन 12 विच इज नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. आणि ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कार्बन जे 14 आहे रेडिओ ॲक्टिव्ह ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणू, हे त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. मग तो ऑर्गॅनिझम डेड झाल्याच्या नंतर कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचं ॲक्झॅक्ट त्या ठिकाणी जो रेशो आहे, जे प्रपोर्शन आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी काय आहे तर त्या ऑर्गॅनिझमचं जे एज आहे ते ॲप्रॉक्झिमेट हे कॅल्क्युलेट केलं जातं. पुढे त्या ठिकाणी बघूया की तुम्हाला डायग्रॅममध्ये वेगवेगळे लेयर्स जे आहेत ग्राउंडचे ते त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात खालच्या लेयरचं ऑब्झर्वेशन करा की या खालच्या लेयर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इनव्हर्टिब्रेट्स जे आहेत, मग ते त्या ठिकाणी ॲक्वॅटिक असतील किंवा ॲम्फिबिया असतील, ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्या बाजूलाच तुम्हाला त्या ठिकाणी पॅलिओझोइक इरा, मेसोझोइक इरा, सिनोझोइक इरा असे इराज त्या ठिकाणी दाखवलेत. हे इरा काय आहेत तर हा जिओलॉजिकल टाईम स्केल आहे, वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोजला जातो. तर पॅलिओझोइक इरा याच्यामध्ये आपल्याला फक्त जे इन्व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे सगळ्यात खालच्या लेअरमध्ये जे प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत ते प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जर आपण अप्पर लेअर त्या ठिकाणी पाहिली सिनोझोइक इरामध्ये, तर त्याच्यामध्ये एव्ज म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अर्थवर सुरुवातीला त्या ठिकाणी काय असले पाहिजेत तर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम प्रेझेंट असले पाहिजेत, ॲम्फिबिया. ॲक्वॅटिक जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून ॲम्फिबिया इव्हॉल्व झाले असले पाहिजेत. आणि ॲम्फिबियापासून त्या ठिकाणी रेप्टाईल्स अस्तित्वात आले असले पाहिजेत. आणि रेप्टाईल्सपासूनच पुढे त्या ठिकाणी बर्ड्स आणि मॅमल्स हे इव्हॉल्व झाले असले पाहिजेत. हे आपल्याला त्या ठिकाणी फॉसिल रेकॉर्डवरून लक्षात येतं. नाव वी वॉन्ट टू स्टडी अबाउट दी कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय? दोन ग्रुपला जोडणारा. म्हणजे इथे कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय की काही प्रकारचे जे प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स आहेत ते त्या ठिकाणी काय करतात, दोन वेगवेगळ्या ग्रुपच्या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला दाखवतात, रिप्रेझेंट करतात. जसं त्या ठिकाणी आपल्याला पेरीपॅटसचं जे एक्झाम्पल आहे ते घेता येईल. म्हणजे पेरीपॅटसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की पेरीपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. आता ॲनिलिडा याच्यामध्ये त्या ठिकाणी काय आहे तर ॲनिलिडामध्ये त्या ठिकाणी काही कॅरेक्टर्स आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये. जसं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की त्यांची जी बॉडी ही सेगमेंटेड असते. ॲनिलिडा मीन्स सेगमेंटेड बॉडी. त्यांचं शरीर हे खंडीभूत असतं. त्यांच्या बॉडीवर त्या ठिकाणी थिक
थिन असं क्युटिकल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. पॅरापोडिया म्हणजे ज्याच्या साह्याने ते त्या ठिकाणी मूव्हमेंट करतात, त्यांचे लेग्स आहेत परंतु हे ट्रू लेग्स नाही आहेत, ज्याला पॅरापोडिया आपण त्या ठिकाणी असं म्हणतो. मग त्याचबरोबर या ऑर्गॅनिझमच्या मार्फत त्या ठिकाणी आर्थ्रोपोडाचे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक दाखवले जातात. आर्थ्रोपोडा, आर्थ्रोचा अर्थ सेगमेंटेड आणि पोडाचा अर्थ आहे पाय. मग आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक दाखवले जातात की जसं आर्थ्रोपोडाच्या मार्फत ट्रकियल रेस्पायरेशन केलं जातं, त्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असते, की हे आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. म्हणून आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो की पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल ते म्हणजे डग बिल्ट प्लॅटिपस. डग बिल्ट प्लॅटिपसचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर याच्यामध्ये त्या ठिकाणी रेप्टाईल्स आणि मॅमल्स या दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी दाखवले जातात. आता प्रश्न निर्माण होतो की रेप्टाईल्सचे कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत आणि मॅमल्सचे कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत. हे डग बिल्ट प्लॅटिपस ले एग्ज, अंडी देतं, आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये मॅमल्सचे कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, त्याच्या बॉडीवर हेअर्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत जसे मॅमल्समध्ये असतात. म्हणून आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो की इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाईल्स अँड द मॅमल्स. त्याच्यानंतर आहे लंग फिश. लंग फिशचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर लंग फिश परफॉर्म द रेस्पायरेशन विथ द लंग्स. मग बाकीचे जे काही फिश आहेत ते मात्र लंग्सच्या मार्फत रेस्पायरेशन हे करत नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे की हा जो लंग फिश आहे हा त्या ठिकाणी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आणि ॲम्फिबियन याचे कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. या सगळ्यांचं स्टडी करून आपल्याला एक कॉमन गोष्ट लक्षात येईल या कनेक्टिंग लिंक वरून की ॲम्फिबियन्स जे आहेत, जे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत हे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमपासून ॲम्फिबियन्स इव्हॉल्व झाले असले पाहिजेत. ॲम्फिबियन्सपासून रेप्टाईल्स इव्हॉल्व झाले असले पाहिजेत आणि रेप्टाईल्सपासून त्या ठिकाणी मॅमल्स इव्हॉल्व झाले असले पाहिजेत, कारण आपण त्या ठिकाणी हे कनेक्टिंग लिंक्स जे आहेत ते त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. Now we want to study about the embryological evidence. What is the embryology? The branch of biology which deals with study of fertilization of egg and the development of the embryo is called as the embryology. When we observe the diagram, तुम्हाला जी दिलेली डायग्रॅम आहे ती डायग्रॅम त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा 3 स्टेजेस तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या कोणाच्या आहेत तर फिशच्या आहेत, सॅलेमँडरच्या आहेत, टॉर्टॉइजच्या आहेत, चिकन आहे, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन. या सगळ्यांच्या अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्या आहेत एम्ब्रियोच्या, ती अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजेस हे त्या ठिकाणी काय आहेत तर सारखेच आहेत. याचा अर्थ काय आहे? दे मस्ट बी इव्हॉल्व फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. बऱ्याचदा या ठिकाणी या भागावर एकाच प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे राईट ए शॉर्ट नोट ऑन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन.
तर बघा, डार्विन हा कोण आहे, तर डार्विन हा त्या ठिकाणी एक नॅचरलिस्ट आहे, निसर्गतज्ञ आहे, ज्याचं पूर्ण नाव चार्ल्स डार्विन असं त्या ठिकाणी आहे. आणि त्यानं त्या ठिकाणी काय केले, प्लांट आणि ॲनिमलचे वेगवेगळे स्पेसिमन कलेक्ट केले, नंबर ऑफ स्पेसिमन्स कलेक्टेड, आणि त्याचं केअरफुल ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी केलं. आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून त्याने त्या ठिकाणी ही थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जी आहे ती त्यानं त्या ठिकाणी तयार केली. त्यानं जे स्वतःचं एक बुक आहे ज्याला ओरिजिन ऑफ स्पेशीज म्हणतात, त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेशीज या बुकमध्ये नॅचरल सिलेक्शन ही थिअरी त्यानं पुटफोर्थ केली. मग याच्यामध्ये त्या ठिकाणी डार्विननं काय सांगितलं की जे ऑल ऑर्गॅनिझम आहेत ते रिप्रोड्यूस होतात, all the organism compete with each other in the life threatening manner. In this competition only those organisms sustain which shows the modification essential for the winning competition. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की कॉम्पिटिशन का आहे, तर कॉम्पिटिशन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द ओव्हर क्राउडिंग. जेव्हा संख्या वाढते तेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमची संख्या वाढते तेव्हा हे सगळे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी फूड मटेरियल मिळवण्यासाठी, शेल्टर मिळविण्यासाठी किंवा मेटिंग पार्टनर मिळविण्यासाठी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असते. आणि या कॉम्पिटिशनमध्ये कोणता ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह राहतो, विच इज बेटर ॲडॉप्टेड टू देअर सराउंडिंग और सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट आपण त्याला त्या ठिकाणी असं म्हणतो, तोच ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो. बाकीचे ऑर्गॅनिझम या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकत नाही. आणि जे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह राहतात त्यांनाच त्या ठिकाणी रिप्रोडक्शनचा चान्स त्या ठिकाणी मिळतो, ते रिप्रोड्यूस होतात आणि त्यांची जी काही स्पेशीज आहे तीच त्या ठिकाणी मग पुढे जाते. याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल की सिलेक्टेड ऑर्गॅनिझम जे आहेत नेचरच्या मार्फत कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन आपण त्या ठिकाणी पाहिलं अँड देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेशीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर, त्यांचे स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक असलेले स्पेशीज तयार होतात. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन was widely accepted for the long duration. However, certain objections, certain limitations are raised against this theory. मग याच्यामधले ते त्या ठिकाणी काही लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत तुमच्या बुकमध्ये. त्याच्यामधलं पहिलं लिमिटेशन आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट दी ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्यूशन. इव्होल्यूशन होण्यासाठी फक्त नॅचरल सिलेक्शन हा एवढाच फॅक्टर रिस्पॉन्सिबल नाही. दुसरं त्या ठिकाणी काय आहे, तर डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड द युजलेस मॉडिफिकेशन. मग युजफुल जे काही मॉडिफिकेशन्स आहेत, युजलेस मॉडिफिकेशन आहे, याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन डार्विनने त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं. आणि तिसरं त्या ठिकाणी एक्सेप्शन याचं आहे, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड द ॲब्रप्ट चेंजेस. काही चेंजेस हे त्या ठिकाणी स्लो होतात, काही मात्र अचानक त्या ठिकाणी होतात. याच्याविषयीचं सुद्धा त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन डार्विनने दिलेलं नाही. असं जरी असलं तरी डार्विन्स वर्क ऑन द इव्होल्यूशन हॅज बीन माइलस्टोन. एक प्रकारचं लक्षात घ्या की असं जरी असलं तरी इव्होल्यूशनची थिअरी समजण्यासाठी डार्विनचं जे वर्क आहे ते अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर तुम्हाला अशाही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल, गिव द ऑब्जेक्शन्स
टू द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन किंवा गिव द लिमिटेशन्स ऑफ डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. दिस क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे आणि या 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे 3 लिमिटेशन जे आहेत ते 3 लिमिटेशन डिस्क्राईब करायचे आहेत. नाव वी वॉन्ट टू स्टडी अबाउट दी लॅमार्किझम. लॅमार्क यानं त्या ठिकाणी काय सांगितलं की मॉर्फॉलॉजिकल चेंजेस जे आहेत एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ऑकर होणारे ते मॉर्फॉलॉजिकल चेंजेस हे इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग हे कसं काय की जसं एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांच्यामध्ये असलेला लेझीनेस, म्हणजे नेमकं काय की एखादा ऑर्गॅनिझम त्याच्या कोणत्या ऑर्गनचा जास्त त्या ठिकाणी वापर करतो आणि कोणत्या ऑर्गनचा जास्त प्रमाणात वापर करत नाही, ज्याला आपण यूज अँड डिसयूज असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे त्यानं त्या ठिकाणी सांगितलं एक्झाम्पल देऊन की जसं नेक ऑफ जिराफ बिकम्स टू लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑन द लीव्ज ऑफ टॉल प्लांट बाय एक्सटेंडिंग दिअर नेक फॉर द सेव्हरल जनरेशन. म्हणजे जिराफाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर जिराफाची मान तुम्ही पाहिली की खूप उंच झाली. अगोदर त्याची मान ही गाढवासारख्या जे काही प्राणी आहेत तितकीच लहान होती, पण पृथ्वीच्या खालचं म्हणजे त्या ठिकाणी जमिनीच्या पृष्ठभागावरचं जे काही गवत वगैरे आपण म्हणू त्याचं जे फूड मटेरियल आहे ते संपलं आणि मग पुढे त्या ठिकाणी त्याला झाडावर त्या ठिकाणी उंच झाडावरचं त्या ठिकाणी पानं खाण्यासाठी त्याने त्याची जी मान आहे ती मान त्या ठिकाणी एक्सटेंड केली, त्या ठिकाणी उंच करत गेला आणि ही कित्येक जनरेशनपर्यंत प्रोसेस त्या ठिकाणी घडली. मग हळूहळू त्याची जी मान आहे त्या मानेची उंची त्या ठिकाणी वाढत गेली. सिमिलरली shoulders of the iron smith have become very strong due to the frequent hammering movement. Wings of the birds like the ostrich and the emu become weak due to no use. इथे त्या ठिकाणी तुम्ही दुसरं एक्झाम्पल त्याने त्या ठिकाणी दिलंय. आयर्न स्मिथ म्हणजे लोहार. लोहाराचे जे शोल्डर्स आहेत ते त्या ठिकाणी जास्त मजबूत झालेले असतात, कारण त्याला कंटिन्यू हॅमरिंग करावं लागतं. आयर्नवर कंटिन्यू त्याला हॅमरिंग करावं लागतं आणि त्याच्यामुळे वर्क करून करून त्याचे जे शोल्डर्स आहेत ते मजबूत होतात. त्याने पुढे एक्झाम्पल दिलं आहे की जे बर्ड्स आहेत जसं ऑस्ट्रिच असेल आणि एमू अशा प्रकारचे जे बर्ड्स आहेत, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे पक्षी आहेत ऑस्ट्रिच आणि एमू हे त्या ठिकाणी फ्लाय करू शकत नाहीत, उडू शकत नाहीत. कारण का? कारण की त्यांचे जे पंख आहेत त्या पंखाचा त्यांनी फारसा वापर केला नाही आणि म्हणून जे पंख आहेत ते पंख उडण्याला सक्षम नाहीत. Legs of the birds like the swan and the duck have become useful for the swimming due to living in the water, and the snake have lost their legs. की जे बर्ड्स आहेत जसं श्वॅन असेल किंवा डक असेल यांचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर बघा त्यांचे जे लेग्स आहेत ते मॉडिफाय झाले. कशासाठी? स्विमिंगसाठी. कारण त्यांच्यामध्ये काय आहे तर वेब डिजिट्स प्रेझेंट आहेत, म्हणजे त्यांच्या पायाला पडदा त्या ठिकाणी असतो स्विमिंग चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून. या उलट स्नेकने त्या ठिकाणी फारसा त्याच्या लेग्सचा वापर केला नाही, म्हणून त्याचे जे लेग्स आहेत ते त्या ठिकाणी डिसअपिअर झाले. या सर्व एक्झाम्पलवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की यूज अँड डिसयूज, की ऑर्गॅनिझम कुठल्या ऑर्गनचा त्या ठिकाणी यूज करतात त्या ऑर्गॅनिझमचा इव्होल्युशन प्रोसेसमध्ये विकास होतो आणि जे ऑर्गन्स त्या ठिकाणी वापरले जात नाहीत हळूहळू ते ऑर्गन त्या ठिकाणी काय होतात
डिसॲपियर व्हायला लागतात. जसं ह्युमन बिईंगच्या बाबतीत अगोदर त्या ठिकाणी टेल प्रेझेंट होती, परंतु जेव्हा माणूस उभं राहायला शिकला त्यावेळेला त्याला फारसा टेलचा वापर त्यानं केला नाही आणि म्हणून टेल त्या ठिकाणी काय झाली, डिजेनरेट झाली, नष्ट झाली.